पण परवा जी आपण मूर्ती आपण पाहिली रामलल्लाची, काय ती मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीचा जरूर अभ्यास करावा प्रत्येकाने. कारण आमच्याकडचं मूर्तीशास्त्र हे तत्वज्ञान, धर्म आणि विज्ञान या सगळ्याचा संगम असलेला असं आहे. व्यासपीठावर उपस्थित साऱ्या ज्येष्ठांना वंदन, प्रेक्षागृहात बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांना वंदन, आणि मित्र हो. मराठीत बोललेत चालेल? हा, हुश्य. म्हणजे हिंदी बोलता येतं, पण तरी सुद्धा मराठी एवढं प्रेम नाही जडलं अजून हिंदीवरती, त्यामुळे थोडीशी जरा धाकधूक वाटते. तर सांगायचं कारण म्हणजे अनेकदा तुम्ही फक्त चित्रपट क्षेत्रामध्ये आहात आणि पडद्यावर दिसता लोकांना, त्यामुळे तुम्हाला अनायासे प्रसिद्धी मिळते, म्हणून अनेक ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं. तर तसाच काहीचा आजचा योग आहे की आमचे मित्र बाबूशेठ हे खूप वर्षांपासूनचे मित्र आहेत. त्यांनी आम्हाला सिनेमा निर्मितीमध्ये पण खूप मोलाची मदत वेळोवेळी केलेली आहे. आणि त्यांनी आग्रह केला की ते म्हणले आमच्या नगरमध्ये अहो एवढं अनोखं एक संमेलन होतं, तर तुम्ही याच. आणि बाबूशेठनी म्हणलं की आपण यायचं, एवढं आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे मी इथे आलो, आणि हा एवढ्या मोठ्या तुमच्या प्रेमाच्या गौरवाला आज म्हणजे माझं सद्भाग्य की मला तो प्राप्त करता आला. पण अनेकदा मोठ्या लोकांनी, ज्येष्ठ लोकांनी आपल्या संस्कृतीमध्ये सांगून ठेवलेलं आहे की बाबा आपल्याला जरी इतर कोणी मोठा मान दिला तरी सुद्धा आपली एकूण जागा ओळखून बोलावं. पण तरी असो, एकंदरीत ही संकल्पनाच मला खूप आवडली की एकूण आमच्या इथल्या वेगवेगळे प्रदेश आहेत. सुदैवानं आम्ही भारत देशात जन्मलो, आणि हा देश इतका अनोखा आहे की कदाचित एक आयुष्य पुरे पडणार नाही तो भारत देश समजून घ्यायला, त्यातली सौंदर्य स्थळ जाणून घ्यायला. इतकी काय म्हणूया अद्वितीय, एकमेवा द्वितीय अशी आपली मायभूमी आहे. आणि तिथे मात्र वेगवेगळ्या प्रदेशातलं सौंदर्य, वेगवेगळी विविधता असं जरी असलं तरी त्या सगळ्यांना एकत्रित आणणारा हा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमात तुम्हाला बोलायचं असं ते म्हणाले, तर त्यामुळे त्याचा एक मोठा आनंद आहे. आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे जमलेला आहात, तर त्यामुळे हा जो काही विषय आहे की राष्ट्र निर्माणाच्या संबंधात सिनेमा सृष्टी किंवा फिल्म इंडस्ट्रीचं काय योगदान आहे बुवा, तर त्यासाठी मला असं वाटतं राष्ट्र नावाची संकल्पना समजून घ्यावं लागेल की राष्ट्र काय असतं. राष्ट्र हे लोकांनी बनतं, साहजिकच आहे. माणसं असायला लागतात, तिथे लोक असायला लागतात, त्यांचं एक सहजीवन असायला लागतं. म्हणजे वेगवेगळे समाज घटक ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदावे लागतात. त्या सगळ्या समाज घटकांमध्ये एक एकत्वाची भावना असावी लागते, जी इथे आता समूर्त साकार होताना दिसते आहे की आम्ही सगळे एक आहोत. ही एकत्वाची भावना असायला लागते. त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना एक सामायिक इतिहास असायला लागतो. आणि तो इतिहास जर असेल आणि विशिष्ट भूप्रदेशातच ती मंडळी सगळी जर राहत असतील, आणि त्यांच्यामध्ये जर स्वशासनाची, म्हणजे आम्हीच आमच्यावर शासन करू, आम्हीच आमचं कल्याण करू, अशी स्वशासनाची जर भूक असेल, तर जे उदयाला येतं ते राष्ट्र. आणि तशा अर्थानं आमचा जो प्रवास आहे राष्ट्र बनण्याचा, तो फार गमतीशीर आहे आणि खूप कित्येक शतकांचा तो कदाचित आहे, आणि तो चालूच आहे. आणि त्यातले वेगवेगळे मैलाचे दगड आम्ही पाहत आलो आहोत. काही आपल्या आयुष्य काळात घडतात, काही नंतर पाठीमागे घडतात, काही इतिहासात वाचता येतात. पण मला असं वाटतं की ही एकत्वाची भावना ही जी फार महत्वाची आहे, त्याच्यामध्ये आमच्या धार्मिक परंपरांचा, रूढी परंपरांचा तर धागा होताच, पण इथल्या सांस्कृतिक परंपराही, इथला निसर्गही एकमेकाशी फार सांधा राखून आहे. त्यामुळे एकजिन्सीपणाची एक भावना या देशाला मिळत गेली. ती दृढ कोणी केली तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून तो भाग जरा जास्त त्याच्यावरती फोकस आल्यासारखं झालं. आणि महाराजांनी जे स्वराज्य स्थापनेची, हिंदवी स्वराज्य स्थापनेची जी काही एक घोषणा केली, आणि त्या निमित्ताने सगळा 12 मावळ आणि सगळे प्रांत एकत्र आणले. महाराष्ट्र देशी तो प्रयोग घडला, आणि तसेच प्रयोग भारताच्या इतर प्रांतात पण मग घडायला लागले. आता ही जी एकत्वाची भावना जी रुजवलेली आहे, त्याला अजून बळ मला असं वाटतं पारतंत्र्यात आलं. पारतंत्र्याच्या वेळेस मात्र सगळा देश एकत्र आला, कारण आम्ही सगळेच जण भरडले जात होतो एका जुलमी सत्तेकडनं. आणि मग लोकांमध्ये वेगवेगळ्या नेतृत्वानी, वेगवेगळ्या नायकांनी आमच्या, म्हणजे ते हिरोज, त्या हिरोजनी वेगवेगळे विचार पेरायला सुरुवात केली, लोकांना जागं करायला सुरुवात केली, आपला इतिहास सांगायला सुरुवात केली, आम्ही कोण आहोत हे समजून घ्या असं सांगायला सुरुवात केली.
आणि मग त्यातून हळूहळू एकत्वाची एक भावना तयार होऊन आम्ही 42 साली लोकांना त्यांना म्हणलं की बाबा चले जाओ. आता हा जो सिनेमा आता तुलनेनं या आता सिनेमाकडे येऊ की राष्ट्र आणि त्या राष्ट्राची एक आस असा धरलेला असा एक समाज जो पारतंत्र्यात आहे आणि त्याच वेळी चित्रपटासारखं एक अत्यंत आधुनिक असं कलेचं माध्यम जगाला खुलं झालं. सिनेमा नावाच्या कलेचा उदय झाला. भारतातही आमच्याकडेही माणसं होती की त्यांनी त्या कलेचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि इथेही चित्रपटाचं बीज रोवलं गेलं. आता ह्या दोन्हीचा सांधा फार इंटरेस्टिंग फार चांगल्या पद्धतीने जोडला गेला असं मला वाटतं की स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूला चालू होती आणि त्याचं आडवळणानं समाजाचं प्रबोधन करायचं होतं, कारण सत्ता खूप जुलमी होती, काही बोलता यायचं नाही, थेटपणानं सांगता यायचं नाही. आणि मग अशा वेळी आमच्या इथल्या नाटककारांनी नाटकं लिहिली की ज्याच्यामध्ये होत्या पौराणिक कथा पण प्रत्यक्ष जुलमी ब्रिटिश सत्तेला सांगितलं होतं की तुम्ही इथून जा, आम्ही तुमच्या विरुद्ध बंड करतो आहोत. आणि हाच तो बंडाचं जे स्फुल्लिंग आहे ते चित्रपटातही मग रिफ्लेक्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे किस्मत नावाचा एक सिनेमा आला होता की जो खूप हिट झाला. मला वाटतं अशोक कुमार होते त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते गाणं होतं काय, दूर हटो ए दुनिया वालो हिंदुस्तान हमारा है. तर असा एक सामूहिक एल्गार आणि एक सामूहिक विधान करणं समाजानं, हे मला असं वाटतं की सिनेमाकडनं त्या समाजाला देणं दिलं जातं. मग अशी फार उत्तम उल्लेख केला यांनी निवेदन करणाऱ्या ताईंनी की समाजाचं प्रतिबिंब म्हणजे चित्रपट आणि चित्रपटाचं काही अनुकरण मग समाजही करतो पुढे जाऊन. पण मला असं वाटतं की चित्रपट तयार कसा होतो, जसं आपण बघितलं की राष्ट्र तयार कसं होतं, तर चित्रपट कसा तयार होतो. तर चित्रपटामध्ये कुणीतरी एक लेखक काहीतरी कथा लिहितो, त्याच्या अनुभवाचा त्यात बराचसा अंश असतो, पण त्याचबरोबर तो काहीतरी कल्पनाचित्र रेखाटतो. त्यानं जो अनुभव घेतलेला असतो त्याच्यामधल्या कमी जास्त चांगल्या वाईट या गोष्टी त्याला काही पटलेल्या असतात, काही पटलेल्या नसतात. त्यावर तो विचार करतो आणि एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला आपल्या कथेद्वारे सगळ्या समाजापुढे ठेवायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यातनं समाज काही शिकतो आणि पुढे जातो असं आपल्याला होताना दिसतं. आणि म्हणूनच कुठल्याही कलेमध्ये म्हणजे शिल्पकला असेल, आपल्याकडे तर मूर्तिकला इतकी विकसित झालेली होती की जी आम्ही काही काळापुरती विसरलो होतो. पण परवा जी मूर्ती आपण पाहिली रामलल्लाची, काय ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचा जरूर अभ्यास करावा प्रत्येकाने, कारण आमच्याकडचं मूर्तिशास्त्र हे तत्वज्ञान, धर्म आणि विज्ञान या सगळ्याचा संगम असलेला असं आहे. नुसतं मूर्तिकला म्हणूनच नव्हे, सगळी शिल्पकला म्हणजे जे तुम्ही जर कधी वेरूळला जाण्याचा योग आला तर तिथलं कैलास देऊळ ते आवर्जून पहा आणि तिथे तुम्हाला इतका वैज्ञानिक संकल्पनांची अभिव्यक्ती किंवा तिथे उदाहरण पाहायला मिळतं. तर्कशास्त्र किंवा तत्वज्ञान यांच्यातल्या संकल्पना, अत्यंत अवघड अशा संकल्पना सहजगत्या मूर्तींच्या मधनं मांडलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर आमच्या धार्मिक परंपरा, आमच्या धर्मामधली जी तत्वज्ञानं आहेत, जी दर्शनं आहेत, त्यांचंही चित्रण आम्हाला त्या शिल्पकलांमधनं पाहता येतं. आणि तोच प्रकार सिनेमा नावाच्या गोष्टीमध्ये पण शक्य आहे, कारण सिनेमा सगळ्या कलांचा एक मेळ आहे. सगळ्या कला सिनेमामध्ये असतात आणि याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडच्या सिनेमा सृष्टीतल्या लोकांनी केला. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की आमच्या समाजामध्ये सुधारणा करण्याची खूप गरज होती. काय गरज होती की बहुतेक समाज गरीब होता. पारतंत्र्यामुळे, जुलमी राजवटीमुळे आमचा शेतकरी नाडला गेला होता आणि त्या शेतकऱ्याची व्यथा अवस्था सांगणारे चित्रपट तयार झाले. किंवा इथल्या काही आमच्याकडच्या जुन्या चालीरीती होत्या की ज्या की बदलायची गरज होती, त्याबद्दलचे चित्रपट त्या काळामध्ये तयार झाले. प्रभात सारखी एक मोठी संस्था जिथे महाराष्ट्रामध्ये तयार झाली, उभी राहिली आणि त्याच्यामधनं माणूस, शेजारी, कुंकू यासारखे फार चांगले चित्रपट त्या काळामध्ये आले की ज्याच्यामधनं आडवळणानं आमच्या स्वातंत्र्य चळवळीला समाज म्हणून एकसंध होण्याला बळ मिळालं. आणि चित्रपटांचं हे योगदान अगदी फार पुढेपर्यंत जाता येतं. असे टप्पे आपण पाहत गेलो तर की शेतकऱ्यांच्या बाबतीतच इथला बहुसंख्य आपला देश कृषीप्रधान होता, शेतकरी बहुसंख्येनं होते आणि त्यांचे प्रश्नही खूप होते आणि ते वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ते मांडले गेले. म्हणजे आमच्याकडे बाबूराव पेंटरांनी सावकारी पाश नावाचा चित्रपट तयार केला, तर बिमल रॉयनी 2 बिघा जमीन सारखा चित्रपट तयार केला.
वास्तवदर्शी चित्रण केलं, वेगवेगळ्या पद्धतीने आपली कथा मांडली, पण असं सांगितलं की आम्ही परदुःखाला सामोरं जाऊ, आम्ही समजून घेऊ की आमच्या शेतकऱ्याची अवस्था काय, आणि त्यातनं एक एकसंधता तयार होईल. मी काही शेतकरी नाही, मी आयतं दुकानातून आणून अन्न खातो, समजा धान्य घेतो आणि जेवण जेवतो, पण ते शेतकऱ्याचं काय होतंय याचं जर मला काही अवलोकन नसेल तर माझा आणि त्याचा सांधा जुळणार नाही. आणि मग कसं काय आम्ही दोघं जण बंधू म्हणून पुढे एकत्र सहजीवन करू शकणार, आणि कसं दोघं मिळून एकत्रित एका राष्ट्राची कल्पना करणार. आणि त्यासाठी हे परदुःखाला जाणून घेणं, यासाठी कलेसारखं माध्यम नाही. कला शिकवते की तुम्ही एकटे नाही आहात, कारण माणूस हा समाजप्रिय माणूस आहे, प्राणी आहे, आणि तो समाजाशिवाय वाढूच शकत नाही. तुम्ही एकटे कुठेतरी नेऊन ठेवलं तुम्हाला तर तुम्ही जगू नाही शकत. म्हणून आपल्याकडे शिक्षांमध्ये सुद्धा त्या अंडा सेलमध्ये वगैरे ठेवतात एकांतात. शक्य नाही माणसाला एकटं जगणं. तर असं समाजात तुम्हाला जर जगायचं असेल तर या सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या चालीरीतीपासून जात, पंथ, धर्म या सगळ्या भेदाभेदांना गाडून आपल्याला एकसंध व्हावं लागेल. एक वज्रमुठ एकसंध झालो आम्ही की आपोआप मग जगालाही आपलं बळ कळेल. हे राष्ट्र अत्यंत निर्भयपणानं या आपल्या तत्वज्ञानाचा अंगीकार करत सगळ्या जगापुढे आपलं तत्वज्ञान जोरकसरित्या मांडू शकेल. आज आम्ही म्हणतो वसुधैव कुटुंबकम वगैरे. तुम्ही जर नीट पाहिलं तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आता भारत दौऱ्यावर आहेत. भारत आणि फ्रान्स या दोन शक्ती सध्या जगामध्ये अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतात, म्हणजे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. ती म्हणजे त्याला म्हणतात मिडल पॉवर, मध्यम मार्गी, की ते इकडच्या युद्ध संघर्षात पण नाहीत, तिकडच्या युद्ध संघर्षात पण नाहीत. ते चारही लोकांशी बोलू शकतात, जे युद्धग्रस्त लोक आहेत त्यांच्याशी, आणि ते त्यांना अत्यंत नेमकेपणाने योग्य काय आहे ते सांगतात. हा युद्धाचा काळ नाही असं सांगण्याची आमच्यामध्ये ताकद आता त्यामुळेच तयार झालेली आहे. याचं कारण असं की राष्ट्र म्हणून आम्ही आता एकसंधरित्या उभं राहतो आणि उभं राहतो. त्याचे फायदे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला येत्या दिवसामध्ये मिळतील, त्यात शंका नाही. पण मग थोडंसं मागं जायचं म्हणलं तर 2 बिघा जमीन 50च्या दशकामधनं पुढे आपण आलो. मग आमच्याकडे सावकार जमीनदारी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. उत्तर भारतामध्ये खूप डाकू होते. फार मजेशीर, मी जरा या भाषणाच्या निमित्ताने जेव्हा जरा थोडं चाळत होतो काही गोष्टी, तर खूप डाकू होते आणि त्यामुळे समाजाला खूप अस्थिरता सहन करावी लागत होती. आणि मग त्याच्यावरती विनोबांनी आवाहन केलं, विनोबा भावेंनी, की बाबा सरेंडर करा त्या डाकूंना. आणि त्याच्यावर राज कपूरांनी एक सिनेमाही काढला की जिस देश में गंगा बहती है, या अर्थाचा तो सिनेमा होता. आता हे नावच कितकं आकर्षक आहे की ज्या देशामध्ये, ज्या प्रदेशामध्ये गंगा वाहते तिथले आम्ही सगळे आहोत. आमच्या धार्मिकचा आता हे झालं एका बाजूने एका कवीच्या पद्धतीने पाहणं. धार्मिक शास्त्रामध्ये सुद्धा आमच्याकडे सगळे लोक काशी यात्रेनंतरच जीवन सफल झालं अशी एक परंपरा आमच्याकडे होती. म्हणजे प्रवास करायचा आहे, देशाटन करायचंय, पलीकडे जाऊन, म्हणजे उत्तरेतली लोक दक्षिणेतल्या मंदिरात येणार आहेत, दक्षिणेतली लोक वरती जाणार आहेत, आणि त्या सगळ्यामधनं मग लक्षात येणार आहे की आम्ही एकच आहोत. हा प्रदेश जरी वेगवेगळा वाटला आम्हाला, तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही अन्न खातो, पण तरी सुद्धा त्यातले गुण किंवा त्यातला त्या पाठीमागचा विचार हा एकसारखाच आहे. तर सिनेमानी हे अंग फार चांगल्या पद्धतीने उचललं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला सिनेमांनी बरीच मूल्य शिकवली की आमचा समाज काही जुन्या चालीरीती अडीअडचणीमधनं चालला होता, तो विखरलेला होता. मग त्याला एकत्र आणण्याचं काम स्वातंत्र्य चळवळीने केलं, त्याचबरोबर सिनेमांनी तो विचार मांडला. मग एक रोमॅन्टिसिझम आला, कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं होतं. आम्हाला वाटलं की आता आमचा देश स्वतंत्र आला, आता काय मज्जाच मज्जा, आणि म्हणून खूप रोमॅन्टिक सिनेमे आले. त्या काळामध्ये एक रोमॅन्टिसिझम सगळ्या माणसांच्या मनात होता की आता खूप चांगलं काहीतरी होईल, घडेल. दुर्दैवानं तसं काही झालं नाही. अर्थात त्या काळामध्ये आमचं गीत संगीत चित्रपटातलं खूप बहरलं आणि खूप चांगल्या पद्धतीचे रोमॅन्टिक चित्रपट आम्ही पाहिले. तेव्हा त्यातही एक आमच्या परंपरेतनं आलेली शालीन कुलीनता होती की प्रेमाचा इजहार किंवा प्रेम व्यक्त कसं करावं, तर ती मर्यादेशील व्यक्त करावं. काय पद्धतीने, म्हणजे रोमॅन्टिक गाणी तुम्ही त्या काळातली काढून पहा, फार चांगलं वाटतं, बरं वाटतं. तिथे कुठेही मर्यादा भंग केलेला दिसून येत नाही. तर हे समाजाच्या हातात हात घालून पुढे जाणं होतं. त्याचंच पुढे प्रत्यंतर आलं की 70च्या दशकाच्या नंतर अँग्री यंग मॅन आला. याचं कारण असं होतं की आमची समाजानं एकत्रितरित्या पाहिलेली स्वप्न ही साकारच होईना, काही घडेना. अनेक लोकांवरती वंचनेचा काळ चालूच राहिला अनेक लोकांसाठी, आणि त्यामुळे ती लोक अशा कोणाच्या तरी मदतीच्या प्रतीक्षेत होती की बाबा जो कोणी माणूस येईल आणि असा नायक येईल की जो हे आमची वंचना संपवून टाकेल.
आम्हाला यातनं या दुःखातनं पार करेल. आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब चित्रपटात पण दिसतं. अँग्री यंग मॅन आला. अँग्री यंग मॅननं तळागाळातल्या पददलिताचा कैवार घेतला आणि तो बड्या धेंडांशी लढू लागला आणि त्यातनं काही एक नायकत्व इथे आकाराला आलं. ज्या माणसांशी माझा कधीही त्या अर्थानं संबंध येणार नाही अशा माणसांच्या दुःख वेदना यांच्याशी मी समरस व्हायला लागलो. भारतामध्ये मध्यमवर्ग वाढत होता, पण त्याचबरोबर जो शेतकरी आणि ग्रामीण भागामध्ये राहणारा नाहिरे नावाचा जो गट होता, तर त्यांच्याशी समरसता साधून इथे माणसांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीने चित्रपटही नंतर बदलू लागला. आणि 90 नंतर एक जागतिकीकरणाची लाट आली की ज्याच्यामध्ये आम्ही एकदम समुद्रामध्ये अचानक फेकलं गेल्यासारखं तसं काहीतरी झालं. इथे एक वेगळीच अर्थव्यवस्था आली. मग अर्थव्यवस्था आली, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा एक विस्फोट झाला, ज्यामुळे माहिती तंत्रज्ञान हा नावाचा एक विषय आला आणि नित्य नूतन माहितीचे पाऊस पडायला लागले. आम्हाला समजेना की काय करायचं, याच्यामध्ये खरा कोण खोटा कोण याचा एक मोठा याची दुविधा तयार झाली. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या चित्रपटानंही ताळतंत्र सोडला आणि त्यानंतर जे काही चित्रपट तयार झाले त्यात काही तथ्य फारसं हाताला लागलं नाही. पण मध्ये मध्ये येणारे रंग दे बसंती सारखा सिनेमा की तो इथल्या तरुणांना सांगत होता की तुम्ही प्लीज आपला इतिहास वाचा. तुम्ही फक्त पश्चिमेकडे तोंड करून चालणार नाही, तर तुम्ही आत्मभान मिळवणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःकडे बघा. कोहम, मी कोण आहे, मी कुठून आलो, या सगळ्याबद्दल जाणून घ्या. ही भूमिका आहे याच्याबद्दल समजून घ्या. आणि मग तसं केलं असता हे टपोरी तरुण सुद्धा या राष्ट्राच्या संबंधीची प्रश्न किंवा एखादी वेदना, एखादा विषय घेऊन उभे राहताना त्या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवले. आता तर फार मोठा मजेशीर काळ आहे. आपण रामराज्याच्या सुखद स्वप्नामध्ये नक्की आहोत, पण आपल्या पुढे आव्हानं जी आहेत ती फार वेगळीच आहेत. एक आव्हान म्हणजे तंत्रज्ञानाचं आव्हान आहे की ज्या तंत्रज्ञानामुळे आत्ताच आमच्या तरुण पिढीला सतत मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानाची एक ॲडिक्शन सारखं झालेलं आहे. त्याच्यामधनं बाहेर पडून त्यानं समाजाशी समरस व्हावं, स्वतः काहीतरी सृजन करावं, निर्मिती करावी, या अर्थाचं काहीतरी त्याला त्या प्रेरणा त्याला मिळावी असं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं एक मोठं आव्हान आहे. आपण पाहतो आहोत की गेल्या वर्षी असं सांगितलं जातं की या हवामान बदल आणि वगैरे वगैरे त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी भारत देशामध्ये एक अतिशय काय म्हणूया दुःखद घटना घडली जी फक्त क्लायमेटिक कंडिशन्समुळे झाली होती. आता अशा ठिकाणी आम्ही तात्काळ मदतीची पथकं पाठवतो, मदत करतो वगैरे वगैरे, ते सगळं करतो. पण आता ह्याचं जेव्हा प्रमाण वाढेल तेव्हा आम्हाला एकसंध राहण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही एकजुटीनं आम्हाला एकमेकांच्या दुःख विचारायला, पुसायला, संकटांचा सामना करायला उभं राहावं लागणार आहे. आणि या आमच्या समाजापुढचे प्रश्न सुद्धा आम्हाला एकत्रितरित्या सोडवावे लागणार आहेत. असा एकत्र आणणारा, एकत्वाची भावना देणारा, हे राष्ट्र म्हणजे काय आहे नक्की या संकल्पनांची विविधरंगी उकल करणारा असा आम्हाला नवा चित्रपट बनवावा लागेल. आणि त्यामुळे आजच्या या व्यासपीठावरनं हा जो काही माहोल मला दिसतो आहे, तिथे इतक्या व्यक्ती, वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्या तितक्याच प्रकृती, त्यांच्या तितक्याच अभिव्यक्ती, की ते वेगवेगळे काही मंडळी फक्त खाण्यामध्ये रंगलेली आहेत की त्यांना ते जाणवतंय की आता पोटोबा करणं गरजेचं आहे, मग नंतर विचार करूया. काही लोक खूप अतिविचार करू लागलेली आहेत. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा आपण काहीतरी करूया. आपल्याला ऍक्शन म्हणजे कार्यरत राहण्याची गरज आहे, समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आणि एक राष्ट्र म्हणून. त्या संबंधी आपल्याला योग्य नेतृत्वही लाभलेलं आहे. आपण सगळेजण जर एकसंध राहिलो, एकमेकाशी जोडून घेत राहिलो आणि पुढे चालत राहिलो, तर मला असं वाटतं येणारी जी आव्हानं आहेत ती खूप विराट असली तरी सुद्धा आमच्या या समष्टीच्या एका मोठ्या ताकदीपुढे त्या आव्हानांचा मुकाबला करणं काही फार अवघड राहणार नाही. मला परत एकदा इथे बोलवलं आणि आता एवढा खूप मोठा विषय हा, खरं तर राष्ट्र निर्माण ही संकल्पनाच मुळात मोठी आहे खूप. त्याच्यामध्ये इतक्या लोकांचं योगदान आहे, इतक्या छोट्या छोट्या घटनांनी त्याला वळण वळसे आहेत त्या कहाणीला, की असं असताना तो एकदम एवढ्या छोट्या कालावधीमध्ये मांडणं अवघड आहे. आणि तो खरं तर अभ्यासकांचा विषय आहे. मी काही अभ्यासक नाही, पण मी एक सजग भारतीय आहे आणि मी डोळसपणानं माझ्या समाजाशी रत होत
माझं जगणं जास्तीत जास्त अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो. तर त्याचा भाग म्हणून मी जे काही मांडता आलं ते मांडलं. कमी आज उणं अधिक असल्यास माफ करावं. आणि परत एकदा इतक्या प्रेमाने मला बोलवलं, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलात, फार हृदय सत्कार केलात, त्यानं खरोखर बरं वाटलं. आणि एक जबाबदारी पण त्यातनं जाणवते की आपल्या नावाच्या अगोदर जी जी विशेषणं लावली जातात ती काही खरी मानून चालावी असं काही नसतं. तर असं सांगितलं जात असतं की बाबा रे, आता यापुढे असं तुला बनायचंय, त्यासाठी ही विशेषणं तुला दिली. तुझा सत्कार जो केला तो यासाठी केला की तुझ्यात काहीतरी गुण आहेत, तू वाट चालतोय ती बरी चालतोय, पण तुला अजून भरपूर पुढे जायचंय. तर तशाच अर्थानं मी हा प्रेमाचा हृदयापासून केलेला सत्कार स्वीकारतो. मला एवढं मानांकित केलं त्यासाठी बाबूशेठ तुमचे खूप मनपूर्वक आभार आणि तुम्हा सगळ्यांना वंदन. धन्यवाद.